या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू अनुष्काला म्हणत असते की अनुष्का मॅडम, तुम्ही तुमच्या या घाणेरड्या बहिणीच्या नादाला लागू नका. माझ्या देवी आईंच्या आणि किर्लोस्कर कुटुंबियांच्या आयुष्यातून दूर निघून जा. आणि ते ऐकून दिशा खूप चिडते आणि अनुष्काला सांगू लागते की अनुष्का, या मुलीवर विश्वास ठेवू नको. ती आपल्या दोघींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते, तुला माझ्या विरोधात भडकवते. पण पारू काही गप्प बसत नाही आणि मग त्यानंतर ती अनुष्का आणि दिशाच्या माणसांजवळ जात त्यांनाही म्हणू लागते की तुम्ही इथून पळून जा, कारण आता थोड्याच वेळामध्ये पोलीस इथे येणार आहेत आणि आमच्याकडे पैसे वगैरे काही नाही आहे, त्यामुळे तुम्हाला तर काही मिळणारच नाही, उलट जेलमध्ये जावं लागेल आणि या दिशा मॅडमना तुम्हाला सोडवणार सुद्धा नाहीत, त्यामुळे जा, निघा इथून. आणि पारूचं असं बोलणं ऐकून ती माणसंसुद्धा तेथून पळून जातात आणि या सगळ्यामध्ये अहिल्याने आदित्यचे हात सोडवलेले असतात आणि मग तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागतो. दिशा आणि अनुष्काचं त्या दोघांकडे तर लक्षही नसतं. पारूने त्या दोघींना बोलण्यामध्ये गुंतवून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे दिशा तर खूपच चिडलेली असते. तर पारू तिला म्हणत असते की मगाशी तुम्हीच म्हणाला होता ना की मी पनवती आहे, माझ्यामुळे तुमची सगळी कामं बिघडतात, मग घ्या आता बिघडलं तुमचं काम. ते ऐकून दिशा अनुष्काला म्हणू लागते की बघितलं ना हिने काय केलं ते, हेच मी तुला मागाचपासून सांगत होते की हिच्यावर विश्वास ठेवू नको, ही आपल्या दोघींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते. मात्र पारू म्हणत असते की दिशा मॅडम, तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका. आणि मग त्यानंतर ती पुन्हा अनुष्काजवळ जाते आणि तिला सांगू लागते की जर तुम्ही चांगल्या मनाने आदित्य सरांसोबत लग्न केलं असताना तर आयुष्यभर सुखाने राहिला असतात, पण तुम्ही तसं नाही केलं. तुम्ही तुमच्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या घरात आलात, स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आणि मग त्यानंतर ती अनुष्काच्या सरळ कानाखालीच मारते आणि ते बघून दिशा मोठ्याने ओरडते. तर पारू म्हणत असते की तुम्ही तर गप्पच बसा, तुमच्यासारखी नालायक बाई मी आजपर्यंत बघितली नाही. आणि मग ती अनुष्काला सुद्धा म्हणते की तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही त्या हरीश सरांचा आणि साईचा जीव घेताना. आणि ते ऐकून मग अनुष्का खूप चिडते आणि सरळ पारूला पकडते. ती म्हणत असते की मी काय तुला आत्ता ओळखते का गं, मला माहिती आहे ना तू काय चीज आहे ते, मगाचपासून तुझे टिवटिव ऐकून घेते म्हणून तू आता वाटेल ते बोलणार का. आणि त्यावेळी दिशा म्हणते की अनुष्का, आता तू हिला अजिबात सोडू नको, या तिघांना आपण आत्ताच जाळून मारून टाकू. आणि ते ऐकून अहिल्या तर खूपच घाबरते. पुन्हा पुन्हा दिशाला सांगत असते की असं काही करू नको, पण मग दिशा ऐकत नाही. मग ती ज्या ठिकाणी आदित्य आणि अहिल्या असतात तिथे रॉकेल टाकते आणि काडी पेटवते. हे बघून पारू तर खूपच घाबरते, दिशाला थांबवण्याचा प्रयत्न करू लागते. पण तितक्यात आदित्य स्वतःची सुटका करून घेतो आणि मग तो दिशाने पेटवलेली ती काडी खाली फेकतो आणि त्यामुळे तिथे ज्या ठिकाणी रॉकेल सांडलेले असते त्या ठिकाणी आग लागते. मात्र त्या आगीमधून पारू, अहिल्या आणि आदित्य सुखरूपपणे बाहेर पडतात आणि अनुष्का मात्र तिथे अडकते. हे बघून दिशा तर खूपच घाबरते. तर अनुष्का मोठमोठ्याने ओरडत तिला म्हणत असते की दिशा प्लीज मला वाचव. पण दिशा घाबरून म्हणते की नाही अनुष्का, मला खूप भीती वाटते, मी तुला नाही वाचवू शकत, तू तुझी काळजी घे. आणि मग ती त्या कारखान्यातून बाहेर पळून जाते. अनुष्का मात्र त्या आगीतच अडकते. आणि मग त्यानंतर आपल्याला अनुष्काचा आत्तापर्यंतचा प्रवास बघायला मिळतो आणि मग ती त्या आगीत जळूनच मृत्युमुखी पडते. दुसरीकडे आदित्य, पारू आणि अहिल्या सुखरूपपणे त्या कारखान्यातून बाहेर येतात. पण पारू म्हणत असते की मी अनुष्का मॅडमला वाचवते, शेवटी कशाही असल्या तरी त्या माणूस आहेत ना. पण आदित्य आणि अहिल्या म्हणतात की नाही पारू. तितक्यात पोलीसही त्या ठिकाणी येतात आणि त्या तिघांना घरी जायला सांगतात. मग त्यानंतर तो कारखाना पूर्णपणे जळून खाक होतो आणि त्यात असणारी अनुष्कासुद्धा. दुसरीकडे घरातील सगळेजण काळजीत असतात, नेमकं तिकडे काय घडत असेल याची त्यांना भीती वाटत असते. श्रीकांत तर खूपच घाबरलेला असतो. प्रिया आणि मोहन त्याला म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका, ते दोघेजण सुखरूपपणे घरी येतील. पण दामिनी म्हणत असते की तुम्ही असं का बोलताय की काळजी करू नका, काळजी तर वाटणारच ना. दादासाहेबांची बायको आणि त्यांचा मुलगा किडनॅप झाले आहेत, जर त्या दोघींनी त्या दोघांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर. पण ते ऐकून मोहन तिच्यावर ओरडतो आणि तिला शांत राहायला सांगतो. पण मग थोड्याच वेळामध्ये आदित्य, अहिल्या, पारू आणि प्रीतम घरी येतात. त्यांना बघून सगळ्यांचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो. अहिल्या श्रीकांतला म्हणत असते की बघ, मी तुला सांगितलं होतं ना की मी आपल्या आदित्यला काही होऊ देणार नाही, त्याला सुखरूपपणे घरी घेऊन येईल. शेवटी मी त्याला सुखरूपपणे घरी आणलंच.
अहिल्याचं ते बोलणं ऐकून सगळेच जण देवाचे आभार मानतात आणि मग त्यानंतर श्रीकांत तिला दिशा आणि अनुष्काबद्दल विचारतो. तर अहिल्या म्हणत असते की जे वाईट होतं ते नष्ट झालं आहे. तर पारू म्हणत असते की देवी आई, मी बाला भेटून येते, त्याला काळजी वाटत असेल. आणि मग ती त्या घरातून बाहेर पडते आणि मारुतीला जाऊन भेटते. पारूला सुखरूप बघून मारुतीला खूप आनंद होतो. तर पारू त्याला तिथे घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की बा, देवी आई आणि आदित्य सर खरंच खूप चांगले आहेत रे, आणि त्यांना काही होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्यावेळी मारुती म्हणतो की हो पारू बाळा, पण या सगळ्यामध्ये तुझ्या लग्नाचा मात्र खेळखंडोबा झाला. हरीश सरांचा जीव गेला. आणि त्यावर पारू म्हणते की बा, ते तर वाईट झालंच, पण तुला माहीत नाही आहे का, हरीश सर माझ्यासोबत लग्न करण्यासाठी इथे आलेच नव्हते. त्यांना हे सगळं त्या दिशा मॅडमने करायला सांगितलं. आणि हे ऐकून मारुतीला तर धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर पारू त्याला सांगते की पुढे जे होईल ते होईल, आता आपण यातून बाहेर पडूयात. आणि त्यावर मारुतीही हो म्हणतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण चहा नाश्ता करत असतात. तितक्यात इन्स्पेक्टर त्या ठिकाणी येतात आणि अहिल्याला सांगतात की काल जो काही प्रकार घडला त्यामध्ये तो कारखाना पूर्णपणे जळून खाक झालाय. तर अहिल्या विचारते आणि त्या दोघीजणी, तर इन्स्पेक्टर सांगतात की आम्हाला फक्त एकच बॉडी सापडली आणि तपासाअंती कळलं की ती बॉडी अनुष्काची आहे. आणि हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दामिनी विचारत असते की पण मग ती दिशा कुठे गेली, ती अजूनही बाहेरच आहे का. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच दिशा त्या ठिकाणी येते. तिने पांढरी साडी नेसलेली असते आणि तिच्या हातामध्ये अनुष्काच्या अस्थींचा कलश असतो. आणि दिशाला बघून घरातल्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. सगळेच जण घाबरलेले असतात. तर दिशा त्यांच्यासमोरच तो कलश ठेवते आणि सगळ्यांकडे रागाने बघू लागते. तर आदित्य त्या इन्स्पेक्टरला सांगत असतो की हीच आहे ती दिशा, हिला अटक करा. प्रीतमही म्हणतो की हीच त्या अनुष्कासोबत सामील होती. पण मग दिशा नाटक करत त्या इन्स्पेक्टर पुढे हात जोडताना म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, जे काही घडलं त्यात माझा काही दोष नाही आहे. माझ्या बहिणीने माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हे सगळं अरेंज केलं होतं. पण त्या बिचारीला माहीत नव्हतं की अहिल्यादेवी किर्लोस्कर कोण आहेत. आणि शेवटी तिचा या सगळ्यामध्ये जीव गेला. खरंच तिची खूप मोठी चूक झाली, पण याचा ना माझ्याशी काही संबंध नाही आहे. आणि तिचं हे नाटक बघून आदित्य तर खूप चिडतो आणि म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, ही मुलगी खोटं बोलते, हवं तर हिच्या विरोधात आम्ही सगळेच जण साक्ष देतो. दिशा म्हणत असते की आदित्य, उगाच काही बोलू नको, साक्ष देतो म्हणजे काय रे, तुझ्याकडे माझ्या विरोधात सबळ पुरावा आहे का, नाही ना. आणि मग त्यानंतर ते त्या सगळ्यांना आणि इन्स्पेक्टरला अनुष्काचा एक व्हिडिओ दाखवते. त्या व्हिडिओमध्ये अनुष्का असं बोलत असते की मी हे जे काही केलं ते माझ्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी केलं. हा माझ्या एकटीचा प्लॅन होता, यामध्ये दिशाचा कोणताही हात नाही आहे, ती निर्दोष आहे. आणि तो व्हिडिओ बघून सगळे किर्लोस्कर तर गप्पच बसतात. तर अनुष्का हात जोडून म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या पुढे या किर्लोस्करांना वचन देते की यापुढे मी किंवा माझ्या घरातील कोणीही त्यांच्या वाटेला जाणार नाही. हे लोक खरंच खूप डेंजर आहेत, आम्ही त्यांच्यापासून दूर राहू. आणि दिशाचं ते नाटक बघून शेवटी इन्स्पेक्टरही म्हणतात की अहिल्या मॅडम, माफ करा, पण यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही आहे, त्यामुळे आम्ही यांना अटक करू शकत नाही. आणि त्यावर अहिल्याही नाईलाजाने हो म्हणते. आणि मग ते इन्स्पेक्टर तेथून निघून जातात. पण ते तेथून गेल्यावर दिशा हसतच तो अस्थींचा कलश हातात घेते आणि त्याकडे बघत म्हणते की अनुष्का बेबी, माझ्यासाठी तू स्वतःचा जीव गमावला. खरं तर तुझ्या जागी ना हे सगळे किर्लोस्कर जळून खाक व्हायला हवे होते. पण ॲज युजल ही पारू मध्ये आली आणि तिच्यामुळे आपला सगळा प्लॅन फिसकटला. आणि दिशाचं ते बोलणं ऐकून सगळेच जण खूप चिडतात. तर दिशा हसतच म्हणत असते की अनुष्का, तू माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी या घरात आली होतीस, पण आता मी तुझ्या जीवाचा बदला घेण्यासाठी यांपैकी कोणालाही सोडणार नाही. या सगळ्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळणारच आहेत. आणि ते ऐकून पारू म्हणते की दिशा मॅडम, बस करा आता हे सगळं. तुम्हाला माझ्या देवी आईंच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याआधी या पारूला ओलांडावं लागेल. आणि त्यावेळी आदित्य पुढे येत पारूचा हात पकडत म्हणतो की पारूच्या सोबत मी सुद्धा आहे. आणि मग त्यानंतर सगळेच किर्लोस्कर एकत्र येत एकमेकांचा हात पकडत दिशाला म्हणतात की आम्ही सगळेजण एकत्र आहोत, तू आमचं काही बिघडवू शकत नाही. आणि ते ऐकून दिशा हसतच तेथून निघून जाते. पण ती गेल्यानंतर श्रीकांत सगळ्यांना सांगतो की ही दिशा शहाणी नाही आहे, ती आत्ता जरी इथून निघून गेली असेल ना तरी ती काहीतरी केल्याशिवाय गप्प बसणार नाही, त्यामुळे सगळेजण सावध राहा. त्यावर ते हो म्हणतात. पण दामिनी घाबरून म्हणते आता आपण त्या होळीच्या उत्सवाला सुद्धा जायचं नाही का. पण अहिल्या म्हणते की दामिनी, आपण काही दिशाला घाबरून घरात तर बसू शकत नाही ना, आपण होळीच्या उत्सवाला नक्की जायचं. आणि ते ऐकून सगळेजण खुश होतात. आणि मग अहिल्या मारुतीला म्हणते
या होळीच्या उत्सवाला तू आम्हा सगळ्यांसोबत पारूला सुद्धा पाठवावं अशी माझी तुला विनंती आहे. आणि त्यावर मारुती म्हणतो की अहिल्या मॅडम हे काय बोलताय तुम्ही, तिला अडवणारा मी कोण, तुम्ही तिला तुमच्यासोबत घेऊन जा. आणि ते ऐकून पारू ही खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.